म्हणजे आमचे सर एक गमतीनं सांगायचे की ज्याला 1 ते 9 हे आकडे कळतात ना त्याला फायनान्स कळतं. ज्याला खूप सुट्ट्या घ्यायच्यात, ज्याला सकाळी उशिरा उठायचं आहे आणि दुपारी खूप फिरायचं आहे, अशा मुलांनी शेअर मार्केटमध्ये यावं. 9:15 ते 3:30 आरामात जीवन. महागडे मोबाईल तर म्हणजे वॉरेन बफेट त्यांचं वाक्य आहे की डोंट बाय लायबिलिटीज, बाय ॲसेट्स. आणि दुर्दैवानं ना तरुण पिढी आहे ना ती लायबिलिटीज खरेदी करतात. खूप चांगलं उदाहरण आहे की तुम्ही एकदा झाड लावलं, रोप लावलं की रोज काढून बघता का? तसं एकदा शेअर खरेदी केला की दर 2 तासांनी भाव बघायची गरज नाही. पण समजा बघायची असेल तर दिवसात 2-3 वेळा मी बघू शकतो. आर्थिक नियोजन करण्याची पहिली पायरी म्हणजे इन्शुरन्स घेतला पाहिजे. सर वपूंचं एक वाक्य आहे, जोपर्यंत कमवताय तोपर्यंतच हातपाय हलवा, दुसरं हातपाय हलतायत तोपर्यंतच जगा. तुम्ही थांबला इन्कम जनरेट करायचं की तुमचं आयुष्यच थांबतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधंसुधाच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये, जिथे आहे सद्विचारांचा मेळा जो देतो तुम्हाला आनंद वेळोवेळा. म्हणून सुरू करूयात हा आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळा. तुम्ही आजवर दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मी आणखी एक अर्थपूर्ण संवाद आजपासून सुरू करूयात. ह्या संवादासाठी, गप्पांसाठी एक अतिशय अर्थपूर्ण व्यक्ती आलेली आहे. अर्थपूर्ण एवढ्यासाठी म्हणतो की त्यांचं नाव खूप मोठं आहे, या क्षेत्रातलं फायनान्समधलं खूप मोठं नाव आहे. आज एका मोठ्या इन्स्टिट्यूट्स, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स सारख्या मोठ्या संस्थेमध्ये ते डायरेक्टर म्हणून काम करतात. मनापासून स्वागत करूयात वीरेंद्र ताटके सरांचं. सर नमस्कार. नमस्कार सर, आज तुमचं सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानतो तेवढ्यासाठी की तसा आपला हा कामाचा दिवस, वर्किंग डे आहे. तुमचं सगळं ॲडजस्टमेंट्स करून तुम्हाला इथे येणं आणि कुठून येणं हे मला माहिती असल्यामुळे मी सांगतो, या सगळ्या अडचणींमधनं तुम्ही आलात. खरंच मनापासून याचं महत्वाचं कारण ना, आजची चर्चा आपली जी तुम्ही म्हणला तसं अर्थपूर्ण आहे. अर्थहीन चर्चा करण्यापेक्षा अर्थपूर्ण काहीतरी असेल तर बाकी सगळ्या वेळा ऍडजस्ट करून येणंच भाग. करेक्ट. अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेला आपण या पॉडकास्टना सुरू केलं त्यावेळेला माझ्या डोक्यात हा विषय असा होताच. ज्या विषयाबद्दल आपल्याला बोलायचं आहे तो विषय खरं तर खूप चर्चेला गेला आहे, पण त्याच्याबद्दलची फारशी माहिती नसते असंही असेल, किंवा चुकीची माहिती असेल असंही असेल. म्हणून आपल्याला एक योग्य ट्रॅकवर आपण चर्चा करावी, गप्पा माराव्यात, जेणेकरून ऐकणाऱ्यांना खूप मोठा फायदा होईल. हा एकच प्रांजळ हेतू म्हणून आपण आत्ता हा विषय निवडलाय. आणि अर्थाबद्दल आपण तर कधीही बोलू शकतो, त्यामुळे ही सिरीज कदाचित सुरू करू आपण तुमच्या माध्यमातून. सर, सध्याच्या काळाचा जरा विचार केला तर जे इन्कम आहे प्रत्येक एज ग्रुपचं आणि प्रत्येक सेगमेंटचा आपण विचार जरी केला तरी आणि आत्ताचे महागाईचा विचार केला आणि तो खर्चाचा जर विचार केला, ह्या दोन गोष्टींचा मेळ बांधण्यासाठी आता सेव्हिंग करायचं तर कसं करायचं? पूर्वी ह्या गोष्टीवर खूप सहजतेने मार्ग निघायचे, घरामध्ये चर्चा व्हायची, पण आता जरा थोडी कसरत होती असं वाटतंय. तुम्ही काय सांगाल त्याच्यात? खरं तर ना, अर्थविश्व जे आपण म्हणतो त्याचा नियम खूप सोपा आहे. म्हणजे तुमचं जसं चॅनलचं नाव आहे ना तसं साधं सुद्धा आहे सगळं. लोकांनी ते कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं आहे. अच्छा. अगदी एकच नियम आहे की खर्चापेक्षा माझं उत्पन्न जास्त पाहिजे. एका एवढ्या वाक्यामध्ये सगळं अर्थविश्व सामावलेलं असतं, पण तेच जमत नाही. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणला की जो अप्पर क्लास असेल त्यांचेही वेगळे प्रॉब्लेम असतात. तर बऱ्याच वेळेला असं दिसतं की उत्पन्न खूप आहे परंतु खर्चाचा मेळ बसलेला नाही आहे. आणि त्याच्या विरुद्ध काही वेळेला असं होतं की उत्पन्न मर्यादित आहेत पण खर्चाचा मेळ जर नीट बसलेला असेल तर कमी उत्पन्नामध्ये पण गाडी चांगली चालवता येऊ शकते. त्यामुळे उत्पन्न जास्त असणे आणि खर्च कमी असणे एवढंच एक आपल्याला साध्य करायचं याच्यातून. आणि जसा तुम्ही आता उल्लेख केला की पूर्वीच्या काळापेक्षा आता हे थोडं अवघड झालं किंवा जास्त गरजेचं झालं. याची 3-4 कारणं आहेत. एक तर काय की आता छोट्या फॅमिली वाढल्यात, मायक्रो फॅमिली ज्याला आपण म्हणतो. पूर्वी संयुक्त कुटुंब, जॉईंट फॅमिली ज्या होत्या त्यामुळं एकमेकांचे खर्च भागवले जायचे. म्हणजे मला तर आठवतंय लहानपणी मला माझ्या मोठ्या भावाचं पुस्तक मला यायचं
आणि त्यामुळे त्यातले कित्येक बऱ्याच वेळेला पानं बिनं गेलेली असायची. पण आमच्या घरातला फायदा असा असायचा की एकदा एक पुस्तक आणलं की ते 4 मुलांना पुरायचं. मग त्यात कपड्यांचं पण सेम. कपड्यांचं पण सेम. मग आत्ते भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, सगळं म्हणजे नुसतं सख्खे भाऊ नाही. तर ते आता बंद झालंय, त्यामुळे खर्च वाढलेले आहेत. दुसरं एक महत्वाचं म्हणजे जे खरंच चांगलं आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे. पूर्वी लाईफ एक्सपेक्टन्सी त्या मनानं कमी होती आयुष्यमान लोकांचं, आता वाढलेलं आहे, पण त्यामुळे खर्च पण वाढलेले आहेत. तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे आरोग्याचे खर्च खूप वाढलेले आहेत. मेडिकलचे जे खर्च आहे ते पूर्वी एवढे नव्हते. अगदी साध्या घरातल्या ओळखीच्या किंवा आपण ज्याला फॅमिली डॉक्टर म्हणतो त्यांच्याकडे गेले की थोडक्यात काम व्हायचं. आता साधं जरी काही झालं तरी इतकं मोठं बिल येतं त्याचा आधी अंदाज नसतो. हा एक मोठा भाग आहे. अजून एक कारण म्हणजे शैक्षणिक खर्च खूप वाढलेला आहे. हे खरंच चांगलं आहे की मुलं खूप शिकतायत. म्हणजे पूर्वी ना की असं ग्रॅज्युएट झालं की माझा एक भाऊ होता, तो BA झाला. तर अरे BA म्हणजे त्यावेळी BA अल्टिमेट होतं. आता BA किंवा BCom नंतर सुरुवात होतं शिक्षण. पोस्ट ग्रॅज्युएट करतात, त्याच्यानंतर परदेशात जातात, त्याचा खर्च खूप असतो. आणि शेवटचं जे कारण आहे का सगळं गणित बिघडतंय ते कारण म्हणजे की तुम्हाला नोकरीतलं ॲश्युरन्स म्हणतात तो राहिलेला नाहीये. अस्थिर झालंय सगळं. पेन्शन राहिलेली नाहीये. त्यामुळं विनोदानं असं एक म्हणतात ना की जोपर्यंत कमवताय तोपर्यंतच हातपाय हलवा, किंवा दुसरं हातपाय हलतायत तोपर्यंतच जगा. तुम्ही थांबला इन्कम जनरेट करायचं की तुमचं आयुष्यच थांबतंय. त्यामुळे हे खूपच अवघड झालेलं आहे किंवा खूप गरजेचं झालेलं आहे. अवघड तसं नाहीये, पण गरजेचं झालेलं आहे. कुठल्याही माणसाला उत्पन्न काही असू दे तुमचं, पण फायनान्शियल प्लॅनिंग करणं किंवा माझ्या उत्पन्नाकडं आणि खर्चांकडं मी वेगळ्या नजरेनं बघणं खूप गरजेचं झालेलं आहे. सर, वपूंचं एक वाक्य मला हे आत्ता सहज तुमच्या बोलण्यात एकदम आठवलं की खर्च झाल्याचं दुःख नसतं, पण खर्चाचा हिशोब लागत नसलं की दुःख जास्त होतं. मला इतकं आवडलं हे वाक्य की खरंच तुम्हाला प्रत्येक लोक आपण आजूबाजूला बघतो, किंबहुना आपणही काही काही वेळेला त्या फेजमधनं जातो की खर्च झाल्याचं दुःख फार नाही होत, तो खर्चाचा हिशोब लागत नाही. आणि आता ती जास्त मोठी समस्या वाटते की हिशोब लागत नाही. आणि का होतं की हे ऑनलाईन पेमेंट किंवा आपण जीपे वगैरे एका दृष्टीने चांगलं आहे, पण दुसरा त्याचा तोटाही म्हणता येईल किंवा लिमिटेशन्स असं म्हणता येईल की त्यामुळे खर्च किती झाले तेच कळत नाही. म्हणजे जीपेवरनं पेमेंट करताना फार मानसिक वेदना होत नाहीत, पण जे खिशातनं नोट देताना जास्त वेदना होती. आणि ते आता पूर्ण बंद झालं. त्यामुळे नवीन जनरेशन आहे, जेनजी असेल किंवा आपल्यासारखे पण असतील, की ते आजकाल जीपे वापरायला लागल्यामुळे असं नुसतं बाहेरनं तुम्ही जाऊन आला तरी 2-3 हजार रुपये सहज खर्च होता. अगदीच पूर्वी नव्हतं, कारण का खिशातनं पैसे देताना 4 वेळा विचार केला जायचा की माझ्याकडे 100ची नोट आहे, ते एक मानसिक समाधान असायचं, खिशात 100ची नोट आहे. आता तसं ते राहिलेलं नाहीये. त्यामुळे याला तुम्ही म्हणता तसं मानसिक बॅकग्राऊंड सुद्धा आहे याला. आता तुम्ही जो मगाशी मुद्दा उपस्थित केला की सेव्हिंग कसं करायचं, तर पहिल्यांदा ना ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केला की माझ्या खर्चांची नोंद असली पाहिजे. बहुसंख्य लोकांमध्ये हाच पॉईंट दिसून येतो की खर्चांची नोंदच नाहीये. आपलं बरंचसं काम तिथंच सॉल्व्ह होईल की जर मी नोंद ठेवली ना, माझं इन्कम आहे तेवढंच आहे, ते काही लगेच वाढणार नाही कदाचित, पण मी खर्चांची नोंद ठेवल्यावर मला कळेल की यातले खर्च किती आवश्यक आहेत आणि किती अनावश्यक आहे. आणि हे वरवर दिसता खूप सोपं वाटतं, अरे नोंद ठेवायची तर काय किती सोपं आहे, पण प्रत्यक्षात खूप अवघड होतं. म्हणजे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे की आम्ही घरामध्ये असं ठरवलं की 1 तारखेपासून ना महिन्यातले पूर्ण खर्च लिहून काढायचे प्रत्येकानं. पहिले 2-3 दिवस चाललं ते. नंतर मग काय चाल ढकल किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की खर्च केलाय पण घरात सांगायचा नाहीये, मग तो कशाला लिहायचा, असं करत करत मग ते 8 दिवसात ते गणित कोलमडलं. त्यामुळे हे जर पहिलं मी केलं की खर्चांचा हिशोब ठेवणे, तर माझं बरंचसं काम सॉल्व्ह होतं. ह्याच्यानंतर बचत हा प्रकार आहे. आता बचतीमध्ये ना ब्रॉडली आपण जर डिवाइड केलं तर 2 प्रकारे गुंतवणूक करता येऊ शकते आपल्याला. बचत आणि गुंतवणूक याच्यामध्ये बारीकसा फरक आहेच. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा परत आहेच. लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की मी पैसे वाचवले तर ते उपयोगाचं नाहीये, त्याच्या पुढे जाऊन मी ते गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही वयोमानाचं म्हणला की जसं माझं वय वाढेल ना तसं माझं पॅसिव्ह इन्कम ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेत म्हणतात ते वाढलं पाहिजे. ऍक्टिव्ह इन्कम कमी होतच जाणार आहे काही वर्षानंतर. माझं 58 वय झालं, 60 वय झाले की नोकरी संपली, व्यवसाय संपला, पण त्यावेळी माझ्याकडं पॅसिव्ह इन्कम असं पाहिजे की जे माझे पुढचे खर्च भागवेल.
त्यासाठी मी गुंतवणूक करताना, इन्व्हेस्टमेंट करताना मला त्यातले ब्रॉड कॅटेगरी माहीत पाहिजे. पहिली कॅटेगरी म्हणजे की रिस्क फ्री, अजिबातच रिस्क नाही आहे, जोखीम मुक्त, ज्याला आपण अगदी शुद्ध मराठीत म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये बँक फिक्स डिपॉझिट असेल किंवा घरात स्वतःकडे पैसे ठेवले, ती तर अजिबातच जोखीम नाही आहे. किंवा टू सम एक्सटेंट, आता खरं ते योग्य नाही आहे तसं उदाहरण देणं, पण तरी सोनं ठराविक काळापर्यंत आता नाही आहे, खूपच सोन्यामध्ये पण रिस्क वाढलेली आहे. जागा घेणे किंवा फ्लॅट घेणे, ह्याला आपण जोखीम मुक्त म्हणू शकतो. आणि दुसरा प्रकार आहे जोखीम युक्त, ज्याच्यामध्ये शेअर मार्केट येईल किंवा म्युच्युअल फंड्स येतील किंवा डिजिटल गोल्ड ज्याला आपण म्हणतो किंवा डिजिटल सिल्वर घेणे, हे प्रकार येतील. तर हे मला कळलं पाहिजे आणि माझी मानसिकता काय आहे, मी रिस्क किती घेऊ शकतो, ह्याप्रमाणे मी पुढची बायफर्गेशन करायला पाहिजे. आता जसं मगाशी तुम्ही म्हणालात की काही विथ रिस्क काही गोष्टी करायला लागतात, काही विदाऊट रिस्क काही गोष्टी करायला लागतात. आता एज ग्रुपचा जर आपण विचार केला तर बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज अशा 2 केसेस आपण विचारात घेऊयात. सपोज 24 ते 27 वयोगटातली मुलं आहेत किंवा अशी मंडळी आहेत की जी काम करतात, त्यांचे ग्रॅज्युएशन झाली आहेत, लग्न व्हायचंय, पण तो जो मधला फेज आहे, ती मधली फेज खूप महत्वाची असते अर्निंगच्या दृष्टीने. त्यामुळे ते जॉब करतायत, काय करतायत. तर ह्या लोकांना आपण जर या दृष्टीने काही जर गाईडलाईन देऊ शकलो की बाबा तुम्ही अशा पद्धतीने करा, आता लोक सगळे सुज्ञ आहेत, हुशार आहेत, सगळं मान्य जरी केलं तरी योग्य ट्रॅक हा खूप महत्वाचा असतो की जो प्रॉपर एज मध्ये जर मिळाला, म्हणजे 24, मी म्हणेन 22 ते 28 या वयोगटात जर प्रॉपर ट्रॅक मिळाला तर त्यांची पुढची सोय होऊ शकते चांगली. ह्यासाठी एक खूप सोपा नियम आहे. 100 मायनस एज ज्याला म्हणतात. 100 ह्या आकड्यामधनं तुमचं आत्ताचं वय वजा करा. आपण आता 20 वर्षाचा तुम्ही उदाहरण म्हणलं, 20-22 वर्ष, 100 वजा 20, 80 उत्तर आलं. ह्याचा अर्थ असा आहे की तुमची गुंतवणूक जी टोटल आहे त्यातील 80% गुंतवणूक ही रिस्क बिअरिंग इन्व्हेस्टमेंट पाहिजे. रिस्क बेअरिंग पाहिजे. आणि जसं माझं वय वाढत जाईल, माझं वय आता समजा 60 आहे, 100 वजा 60 उत्तर आलं 40, म्हणजे माझी गुंतवणूक फक्त 40%च रिस्क बेअरिंग म्हणजे शेअर बाजारात पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकली बघितलं तर लोक उलट करतात. तरुण मुलं शेअर बाजारात येत नाहीत, ते काहीतरी मोबाईल खरेदी करणे किंवा गाड्या खरेदी करणे, आणि रिटायरमेंट नंतर लोक शेअर मार्केटमध्ये येतात. ते काही वाईट नाही आहे, जर तुमच्याकडे रिस्क नसेल, काही कर्ज नसेल तर रिटायरमेंट नंतर किंवा 80व्या वर्षात सुद्धा शेअर बाजार गुंतवणूक करणार. पण आयडियल कंडिशन मध्ये असं आहे की तुम्ही जितक्या कमी वयामध्ये शेअर बाजारात याल, नुसतं शेअर बाजारात नाही, कुठलंही जे रिस्क बिअरिंग आहे, डिजिटल गोल्ड असेल किंवा म्युच्युअल फंड असेल, कुठल्या याच्यामध्ये 100 वजा वय करा आणि तेवढी टक्के ॲटलिस्ट आय शुड नो की एवढं मला करायचं. जर मी करत नसेल तर मी कुठेतरी चुकतोय, त्याप्रमाणे माझं इन्कम कमी होणार आहे. शेवटी काय, तुम्ही ज्याप्रमाणे गुंतवणूक करताय त्याप्रमाणे तुमचं जनरेट होणार आहे. जर मी पैसे खूप वाचवले, बचत केले, पण ते सगळे सेव्हिंगलाच ठेवले. सर, हाच एक मला मुद्दा विचारायचा होता की लोकांना सेव्हिंग केलंय मी, याचाच आनंद जास्त आहे, इन्व्हेस्टमेंटचा विचार फारसा नाही. अजून यातलं एक उदाहरण देता येईल की इन्शुरन्स पॉलिसी बऱ्याच वेळा लोक घेतात. त्यांना वाटतं इन्शुरन्स ही गुंतवणूक आहे. ऍक्च्युली इन्शुरन्स हे फक्त रिस्क कव्हर करण्यासाठी आहे. त्यामुळे ती कुणाची घेतली पाहिजे की जो माणूस घरात कमवत आहे, कर्त्या पुरुषाची इन्शुरन्स पॉलिसी असली पाहिजे. दुर्दैवानं लहान मुलाची पॉलिसी काढतात, एक पहिला वाढदिवसाला पॉलिसी काढली, पण ते कमवताच नाहीये ना, तो छोटा मुलगा आहे तो. त्यामुळे दुर्दैवानं जर त्याला काही झालं तर तुम्हाला फारसं काही त्यातनं हे नाहीये. कुणाचा रिस्क कव्हर करायला पाहिजे की जो कमावत आहे, तो जर उद्या काय त्याच्याविषयी बरं वाईट झालं. त्यामुळे हे जे बचती आणि गुंतवणुकीविषयी जे गैरसमज आहेत ना, तेच इतके मोठे आहेत ना की एकेका माणसाच्या 5-5 इन्शुरन्स पॉलिसी असतात. रिटायर्ड माणसाची इन्शुरन्स पॉलिसी असते, आणि जो घरात कमवत आहे त्याच्या ना बऱ्याच वेळेला इन्शुरन्स पॉलिसीच नाहीये. आणि दुर्दैवानं असं होऊ नये, पण दुर्दैवानं असं झालं की त्या कर्त्या पुरुषालाच जर काय झालं तर काय, त्याला बॅकअपच नाहीये ना. तो फक्त घरात कमवणार आहे आणि त्याला कव्हरच नाहीये काय. म्हणजे अगदी थोडं विनोदानं सांगायचं ना तर तो बॅटिंग करतो, त्याच्या पायाला पॅड पाहिजे ना. जो बाउंड्रीवर उभा त्याच्या पायाला पॅड नको आहे ना. आणि ते उलट होतं की त्याला कळतच नाही की आपण त्यांना सगळेजण आनंदात असतात, आम्ही गुंतवणूक करतोय. अजून एक हे म्हणजे की दागिने खूप केले जातात.
अगेन हा खूप म्हणजे सेन्सिटिव्ह विषय, याच्यावर जर आपण जपून बोललं पाहिजे. मी घरापासून लांब आहे त्यामुळे एकदम रिस्क फ्री न बोलू शकतो. तुमचे रिस्क फ्री हो. तुमचं रिस्क फ्री रिंग आहे. की दागिने बऱ्याच वेळा असं केलं जातं की ते मोडले जातात, नवीन डिझाईनचे केले जातात, तर ह्याच्यात बरीचशी घट जाती. ते सेल करणं खूप अवघड जातं. माझे परिचित आहेत, अगदी आत्ताचं उदाहरण आहे की त्यांनी खूप पूर्वी काहीतरी सोन्याचे दागिने घेतले होते आणि त्याची पावती वगैरे सगळी ठेवलेली. त्या दुकानदारानं सांगितलेलं की तुम्हाला ज्यावेळी गरज असेल तुम्ही विकायला या, अजिबात आम्ही घट घेणार नाही वगैरे. आणि ते गेले. आत्ता ज्यावेळी भाव वाढले त्यावेळी सोन्याचे 1.5 लाख वगैरे खूप जाऊया आपण, त्यांनी कॅल्क्युलेशन पण केलं आणि त्या दुकानात गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला सोनं विकायचं. तर त्या दुकानदाराने सांगितलं आत्ता आम्ही घेऊ शकत नाही, कारण का रोज सोन्याचे भाव इतक्या कमी जास्त होत आहेत, त्यामुळे आत्ता मी घेणार नाही म्हणे हे सोनं. ज्यावेळी भाव स्थिर होईल त्यावेळी आम्ही ते तुमच्याकडनं विकत घेऊ. म्हणजे ह्यांना आत्ता पैशाची इतकी गरज होती, इतके वर्ष ते असं मनात ठेवून चालले होते की मला ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी हे मी जाईन दुकानात देईन आणि लगेच मला पैसे मिळतील. पण ह्या दुकानदाराने सांगितलं, आता त्याचे दुकानदाराचे काही प्रॉब्लेम वेगळे असतील की त्याला आज नक्की भाव कळत नाहीत, पण त्या गुंतवणूकदाराची अशी भावना जो वर्षानुवर्ष डोक्यात ठेवून चालला होता की हे दिले की लगेच मला पैसे मिळणार. आणि ते दुकानदार म्हणला नाही तुम्ही थांबा, 1-2 महिने थांबा भाव स्थिर होईस. मग ते दुसऱ्या दुकानात गेले, तर दुसऱ्या दुकानात म्हणले हे आमच्याकडनं तुम्ही खरेदी केलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही घट घेणार. त्यामुळे ह्या गैरसमजुतीमुळे ना आपण वर्षानुवर्ष त्यात राहत जातो आणि ह्याच गैरसमजुती कमी व्हायला पाहिजेत. खरं ऍक्च्युली जास्त वेळा हेच सांगितलं जातं की तुला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर तू सोनं घे. हा, तू रिअल इस्टेटमध्ये जा, तिकडे काहीतरी खरेदी कर. हे 2 मार्ग सेफेस्ट आहेत. हा, रिअल इस्टेट पण असं आहे ना की खूप चांगला आहे. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही ऑर्गनाइज्ड भागामध्ये की जिथे आपण काही म्हणतो की वर्दळीचा भाग आहे, अशा भागामध्ये जर तुम्ही घर घेतलं, जागा घेतली तर भाव नक्कीच वाढणार. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. परंतु लोक काय करतात की राहतं जे घर आहे त्या राहत्या घरावरच इन्व्हेस्टमेंट जास्त करत राहतात, त्यातनं इन्कम जनरेट होत नाही. समजा मी 4 BHK घेतलाय आहे, माझी कॅपॅसिटी घेतला पाहिजे मी, पण ॲट द सेम टाइम माझ्या डोक्यात राहिलं पाहिजे ह्यातनं इन्कम जनरेट नाही होणार. इन्कम कधी जनरेट होईल, तो जर मी गुंतवणूक म्हणून केला असेल, तो मी रेंटनं दिला असेल तर, किंवा काही वर्षानंतर मी विकला तर. त्यामुळे राहत्या घरामधली जी गुंतवणूक आहे ती दॅट इज नॉट रिअल इन्व्हेस्टमेंट. ती ॲसेट आहे पण ती इन्कम जनरेटिंग ॲसेट नाही. सेम महागडे मोबाईल फोन घेणे. महागडे मोबाईल तर म्हणजे वॉरेन बफेट त्यांचं वाक्य आहे की डोंट बाय लायबिलिटीज, बाय ॲसेट्स. आणि दुर्दैवानं ना तरुण पिढी आहे ना ती लायबिलिटीज खरेदी करतात. 1.5 लाखाचा 2 लाखाचा EMI वर मोबाईल घेणे. त्यातनं जर असं काहीतरी आपण त्यातनं पॉडकास्ट करतोय, काहीतरी करतोय तर ठीक आहे, पण काहीच नाही, फक्त मी स्क्रोलिंग करण्यासाठी जर महागडा मोबाईल घेतोय आणि समाजात स्टेटस म्हणून, बस सेम व्हेकल्स आहे. जर मी मोठी गाडी घेत असेल, माझी ऐपत असेल तर हरकत नाही, पण मी कर्ज काढून जर गाडी घेतोय तर माझ्या डोक्यात नक्की पाहिजे की ही ॲसेट नाहीये, ऍक्च्युअली लायबिलिटी आहे. आणि अकाउंटिंगचा नियम तर असा आहे की ॲसेट्स ज्या आहेत व्हेकल सारख्या त्या डेप्रिशिएट खूप लवकर होतात. त्यामुळे 3-4 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू डेप्रिशिएटेड खूपच कमी होणार. तीच गोष्ट लॅपटॉपची आहे. लॅपटॉप जर मी कामासाठी जर घेत असेल, त्यातनं माझं इन्कम जनरेट होणार असेल ते ॲसेट आहे. पण मी नुसता लॅपटॉप घेतला आणि काहीतरी त्याच्यावर करतो टाइमपास, 3-4 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू खूप कमी होणार. म्हणजे युटिलिटी हा एक खूप महत्वाचा फॅक्टर होतो. त्यातनं इन्कम जनरेट होतं, इन्कम जनरेशन व्हायला पाहिजे. आणि हे मला समजायला पाहिजे. म्हणजे मी आपलं काहीतरी माझ्या मनाची समजूत घालण्यासाठी नाही ही ॲसेट आहे, दॅट विल नॉट हेल्प. जोपर्यंत खरं त्यातनं इन्कम जनरेट होत नाहीये तोपर्यंत ती तुम्हाला ॲसेट, फायनान्शियल ॲसेट म्हणून धरताच येणार नाहीये. सर आता आपण मगाशी जो एज ग्रुप विचारात घेतला त्यांना काय असं काही फॉर्म्युला देता येऊ शकतो का आपल्याला, की जसं तुम्ही सांगितलं की 100 मधनं तुमचं वजन, की त्यांनी काय काय लेवलला इन्व्हेस्टमेंट त्यांच्या लेवलनी करावी किंवा सेव्हिंग्सचे काय मार्ग त्यांना असू शकतात. म्हणजे आता तुम्ही जसं मगाशी एक म्हणालात की शेअर्स, आणि मी आत्ता जे वारंवार बोलले जाणारे शब्द आहेत ते शेअर्स आणि म्युच्युअल फंड. तर आता आपण शेअर्स आणि म्युच्युअल फंडचा जरी विचार केला
तरी शेअर मार्केटबद्दल सुद्धा किंवा शेअर्सबद्दल सुद्धा असंख्य गैरसमज आहेत. हो. किंबहुना घाबरवून टाकणाऱ्याच गोष्टी कानावर पडतात की अरे रिस्क आहे, हो. आणि दॅट इज गॅम्बल ऍक्च्युली. तो जुगार आहे. काय आहे एवढं? आणि दुर्दैवानं ना मीडियामध्ये पण ह्याच बातम्या जास्त येतात. ज्यावेळी शेअर बाजार कोसळतो ना त्यावेळी पेपरच्या फ्रंटलाईनला बातमी असते, बाजार कोसळला, इतके अमुक करोड रुपये गेले. पण ज्यावेळी बाजार वर जातो त्यावेळी बातमी फ्रंट पेजला नसते. हा, म्हणजे एकंदरीत चर्चा अशीच आहे निगेटिव्ह की गोष्टी शेअर मध्ये ना खूप पैसे आहेत असं म्हणणार एक वर्ग आहे. शेअर बाजारातला एक मोठा जो गैरसमज आहे शेअर बाजाराविषयी की हा फक्त श्रीमंतांचा खेळ आहे. अच्छा. म्हणजे अगदी लोकांनी असं मनात ठरवलं, अरे ते काय मोठ्या लोकांची कामं आहेत, ते लाखो रुपये तुझ्याकडे असतील तर जा तिकडे. पण प्रत्यक्षात जर बघितलं, जी सेबी म्हणून जी संस्था आहे त्यांनी असा नियम काय म्हणतात त्याला, अलिखित नियम असा त्यांनी सांगितलेला आहे की तुम्ही 100 रुपयापासून पण तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. 100 रुपयापासून पण. आता मी तुम्हाला एक 2-3 कंपन्यांची नावं सांगतो. ती कंपन्यांची नावं जर तुम्हाला ऐकली, नवीन माणसाला असं वाटेल अरे बापरे किती महाग असतील शेअर. टाटा मोटर्स उदाहरणार्थ, अरे बापरे केवढी मोठी कंपनी आहे, त्याच्यावर मी कसं काय शेअर घेणार. 400 रुपयाला शेअर त्याचा मिळतो आत्ता. मग माझ्याकडे जर 400 रुपये असतील आणि प्लस ब्रोकरेज जे काय असेल 410 420 रुपये काहीतरी किंवा 450 धरून चालू आपण, तर मी टाटा मोटर्सचा शेअर घेऊ शकतो. पण हे माहीतच नसतं. मला एक सांगा, मला आता माझ्याकडे पैसे आहेत, मला ते गुंतवायचे आहेत, आणि आता तुम्ही हा शेअरचा पर्याय सांगितला, काय प्रोसिजर असेल, काय मला काय कुणाला भेटायला लागेल, कुणाला काय त्यासाठी कोणी लागतो, मॅनेजर, ब्रोकर असतात, ब्रोकरेज, किंवा ऑनलाईन पण करू शकता. ऑनलाईन जर माझ्याकडे जर डीमॅट ऑनलाईन अकाउंट ओपन केलं, त्याच्यात पण आणखीन गैरसमज असे आहेत की डीमॅट अकाउंट ओपन केलं की त्यातनं शेअर चोरीला जातात, असं बऱ्याच वेळेला असतं. तर टेक्निक कसं चालतं ते थोडक्यात आपण आधी बघूया. माझं सेव्हिंग जे खातं आहे, म्हणजे शेअरसाठी डीमॅट अकाउंट, हा एक व्यवहार तुम्हाला सांगतो कसा होतो तो. माझं सेव्हिंग अकाउंट आहे, बचत खातं आहे, ज्याच्यामध्ये माझी सॅलरी जमा होती किंवा कुठलं तरी उत्पन्न जमा होतं. त्याला जोडून एक अकाउंट असतं ज्याला म्हणतात ट्रेडिंग अकाउंट, आणि त्या ट्रेडिंग अकाउंटला जोडून असतं डीमॅट अकाउंट. आता व्यवहार चालतो का, आता माझे सेव्हिंग खात्यामधले जे पैसे आहेत, ज्यावेळी मी शेअर खरेदी करतो त्या ट्रेडिंग अकाउंटवरनं खरेदी करतो, त्याला म्हणून ट्रेडिंग अकाउंटला म्हणतात ऍक्च्युअल मैदान आहे खेळायचं, जसं आपण क्रिकेटचं मैदान म्हणतो. तर ट्रेडिंग अकाउंट इज द ग्राउंड फॉर बाईंग अँड सेलिंग ऑफ द शेअर्स. माझ्या बचत खात्यामधले पैसे ट्रेडिंगला येतात, ट्रेडिंगमधनं मी शेअर खरेदी करणार आणि ते खरेदी झालेले शेअर माझ्या डीमॅटला जमा होणार. आणि ही सगळी खाती एकमेकाला कनेक्टेड आहेत. ह्या तिन्हीला एक पासवर्ड आहे, त्यामुळे जरी पासवर्ड दुसऱ्याला कळला तरी ह्या व्यवहार सगळे ह्या 3 मध्येच होणार आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये गैरव्यवहार होणे किंवा माझा शेअर कुणीतरी काढून घेणे असं अजिबात होत नाही. म्हणून ह्याला टेक्निकली अशी टर्म आहे 3-in-1 अकाउंट. ही 3 अकाउंट एकाच पासवर्डनं सगळी तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. आता मला उलटा व्यवहार करायचा आहे, शेअर विकायचा आहे, तर जो मी डीमॅटमध्ये ठेवला होता तो परत मी ट्रेडिंग अकाउंटला आणीन, मगाची जिथनं खरेदी केला होता तिथनं विकीन आणि माझ्या सेव्हिंग अकाउंटला अगदी म्हणजे हार्डली ना, यू विल नॉट बिलीव्ह, 15 ते 20 मिनिटाचं काम आहे हे व्यवहार समजून घेणं. 15 ते 20 मिनिट. यातलं बाकीचं ठीक आहे, फ्युचर्स ऑप्शन जरा करायला वेळ लागेल, परंतु अदरवाईज बेसिक जे शेअर मार्केट आहे ना, ते 1 दिवसात तर तुम्ही यू विल बिकम द एक्सपर्ट ऑफ दॅट. ॲटलिस्ट यू विल गेट द बेसिक नॉलेज कसे व्यवहार होतात. शेअर मार्केटचे क्लासेस इतके दिवस काय चालवतात? आता हा पुढचा नाही, यातला पुढचा असं आहे की याच्यात अभ्यासाचा टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस. पण बेसिक माणूस गर्भगळीत होतो की हे बाळ हे मला कळतच नाही, किंवा कुठलं तरी वाचलेलं असतं, कुठलं तरी शेअर बाजार कोसळला, कुणीतरी फसवलं. पण जर हे 3 अकाउंट माझं मी हँडल करत असेल, आता माझं सेव्हिंग अकाउंट मीच हँडल करतो ना, तसंच मला डीमॅट अकाउंट हँडल करायचंय. आणि प्रत्येकाचा मेसेज माझ्या मोबाईलला येतो, तुम्ही एवढे शेअर खरेदी केले, एवढे विकले. त्यामुळे तुमच्या परस्पर असं काहीच होत नाही. आता मगाशी जो आपण विषय म्हणला की टाटा मोटर्सचा 400 रुपये शेअर आहे, किंवा अजून HDFC बँक, जर एवढी मोठी बँक, अरे बापरे HDFC बँकेचा शेअर मला घ्यायचा आहे, किती लाखो रुपये लागतील, हजारो रुपये लागतील, 700-750 रुपये आत्ता भाव आहे. कारण माझ्याकडे 700 रुपये असतील किंवा 750 वर खालती भाव जर होतोय असं धरलं, 750 रुपये प्लस ब्रोकरेज काय असेल 1% अर्धा जे काय असेल तेवढं धरलं, माझ्याकडे पैसे असतील, सेव्हिंगमध्ये तेवढे पैसे असतील, तेवढे मी ट्रेडिंगला ट्रान्सफर करायचे, शेअर खरेदी करायचा, डीमॅटला सेव्ह करायचा. आणि कंपनी कायदा जो आहे, कंपनीज ऍक्ट म्हणतो की तुम्ही तो शेअर खरेदी करताना त्यावेळी त्या कंपनीचे मालक होता, म्हणजे तुम्हाला यू बिकम द ओनर. म्हणून कंपनीज ऍक्टमध्ये असं वाक्य आहे की इक्विटी शेअर होल्डर्स आर द रिअल ओनर्स ऑफ द कंपनी.
त्यामुळे तुम्ही ज्यावेळी शेअर घेता त्यावेळी तुम्हाला त्या कंपनीचे कित्येक अधिकार मिळतात. तुम्हाला त्या कंपनीच्या ॲन्युअल जनरल मिटिंगला बोलवलं जातं, तिथे तुम्हाला वोटिंग करायचा अधिकार मिळतो, त्यांची बॅलन्स शीट तुम्हाला येते. पण हे दुर्दैवाने हे येतच नाही पुढे. आपण फक्त शेअर गॅमलिंग केलं जातं, जसं मगाशी तुम्ही म्हणला की हा सट्टाच आहे. हा एक मोठा गैरसमज आहे. हे फ्युचर अँड ऑप्शन जे मगाशी आपण म्हणलं डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात हे होतं. अर्थात त्याचाही उद्देश वेगळा आहे, सट्टा हा उद्देश नाहीये, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण बेसिक जे शेअर मार्केट आहे ना, त्याचा उद्देश खूप चांगला आहे. आणि तो पहिला जो आपण गैरसमज म्हणला की हे मोठ्या लोकांचंच काम आहे. दुसरा जो गैरसमज खूप आहे की ह्याला खूप वेळ द्यायला लागतो. खूप वेळ, रात्रंदिवस त्यातच राहायला लागतं. अजिबात नाही. शेअर मार्केट ना 9 ते 9:15 प्री ओपनिंग सेशन चालतो. मार्केट चालू व्हायच्या आधी जसं आपण नेट प्रॅक्टिस करतो अगदी सोप्या भाषेत, 9:15 मार्केट चालू झालं की 3:30 संपतं. एवढाच वेळ मार्केट आहे. आणि असं गरजेचं नाही की रोज मी यायला पाहिजे, ज्या दिवशी माझ्याकडे वेळ आहे. आणि रोज 9:15 ते 3:30 असायची पण गरज नाही. मला 9:15ला वेळ आहे, मी बघितलं माझा शेअर प्राईस काय झालेली आहे, 12ला बघितली, 2ला बघितली. खरं इतकी सारखी बघायची गरजच नाही. म्हणजे त्याच्या बाबतीत एक खूप चांगलं उदाहरण आहे की तुम्ही एकदा झाड लावलं, रोप लावलं की रोज काढून बघता का? तसं एकदा शेअर खरेदी केला की दर 2 तासांनी भाव बघायची गरज नाही. पण समजा बघायची असेल तर दिवसात 2-3 वेळा मी बघू शकतो. रोज तिथे जायची गरज नाही. त्यामुळे पूर्ण वेळ द्यायची गरज नाही. सगळे शनिवार रविवार सुट्टी, सगळे पब्लिक हॉलिडेज सुट्टी. म्हणजे मी गमतीने तर माझ्या स्टुडंट्सना असं नेहमी सांगतो, ज्याला खूप सुट्ट्या घ्यायच्यात, ज्याला सकाळी उशिरा उठायचं आहे आणि दुपारी खूप फिरायचं आहे, अशा मुलांनी शेअर मार्केटमध्ये यावं. 9:15 ते 3:30 आरामात जीवन. हे बाकीची व्यवधानं आपण लावून घेतलेली असतात. खरं मार्केट खूपच सिंपल आणि लॉजिकल आहे. आता त्या याच्यात ट्रेडिंग हा जो एक विषय आहे, तो ट्रेडिंग हा कशा लेवलला, म्हणजे त्यात इंट्राडे हा ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये मगाशी आपण जे व्यवहार बघितले की मी माझ्या सेव्हिंग मधनं पैसे काढतो, ट्रेडिंगमध्ये येतो, त्यातनं खरेदी विक्री करतो आणि डीमॅटला जमा करतो. आता ह्याच्यामध्ये काही लोकांचा दृष्टिकोन असा असतो की मी एकदा शेअर घेतला ना 2 वर्ष ठेवीन, 5 वर्ष ठेवीन, 10 वर्ष ठेवीन. काही लोकांचा असा असतो की सकाळी घेतला की दुपारी मला विकायचा आहे. मग अशा 2 प्रवृत्तीचे जे लोक आहेत, तर पहिली जी प्रवृत्ती आहे की मी 5 वर्ष 10 वर्ष ठेवीन, त्या लोकांना तांत्रिक भाषेमध्ये इन्व्हेस्टर असं म्हणता येईल, गुंतवणूकदार. आणि जे सकाळी घेऊन दुपारी विकणार आहेत त्यांना ट्रेडर म्हणता येईल. किंवा थोड्या सट्टेबाज हा शब्द योग्य नाहीये त्याला, पण सट्टेबाज किंवा ट्रेडर असं म्हणता येईल. तर पहिल्यांदा मी स्वतःला म्हणजे जसं त्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधात आहे, पहावे आपण असे आपण. मी कोण हे मला कळलं पाहिजे. मी ट्रेडर आहे का इन्व्हेस्टर आहे? वा वा. हा, म्हणजे मी माझ्या स्टुडंटना नेहमी सांगतो की मला कळलं पाहिजे की मी राहुल द्रविड आहे का अभिषेक शर्मा आहे. राहुल द्रविड असेल तर कसोटी क्रिकेट माझ्यासाठी योग्य आहे, की जे जेन्युइन मानलं जातं. जेन्युइन. मग मी आहेच. जर मी राहुल द्रविड असेल तर मी लॉंग टर्म मी इन्व्हेस्टर आहे. मग मी टाटा मोटर्स आत्ता 400 रुपयाला खरेदी केला तर 410ला गेला की विकला नाही पाहिजे, कारण का ते माझं एमच नाही आहे. मला 400चा 4000ला जाईस तोपर्यंत, किंवा मी लाईफलॉंगसाठी घेतलेलं आहे. जसं आपण सोनं घेतो, सोनं कधी विकण्यासाठी घेत नाही. जसं घर घेतो, घर कधी विकण्यासाठी घेत. पण ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे की मला फक्त 20-20 मॅचेस खेळायचे. हा माइंडसेटचाच विषय. फक्त माइंडसेट आहे. आणि हे दुसरं, हे जसं मगाशी तुम्ही म्हणला क्लासेस वगैरे लावून हे कळतच नाहीत. लोक इतके ढीक क्लासेस करतात, खरंच. पण बेसिक त्याला कळलेलंच नसतं की माझी प्रवृत्ती काय. माझी जर मानसिक स्थिती असेल की नाहीये, मला हे प्रेशर झेपत नाहीये, मला शांतपणेच इन्व्हेस्टमेंट करायची, किंवा व्हाईस वर्सा माझं उलट आहे की नाही मला खूपच फास्ट सगळं लागतं, ते कळलं ना की पुढचे मार्ग खूप सोपे होतात. स्वतःला ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं. स्वतःला ओळखणं महत्वाचं आहे. जर मला टेस्ट क्रिकेट आवडतं ना, जसं तुम्ही मला दॅट इज द रिअल क्रिकेट, तसंच खरं शेअर मार्केट आहे ना, दीर्घकालीन गुंतवणूक हेच खरं शेअर मार्केट आहे. लॉंग टर्मचा विचार केला तर आयडियल कंडिशन ही राहणार की शांत राहा, रोजच्या रोज काही वळवळ करू नका. अजिबात नाही. आणि जे मगाशी जिथं आपण सुरुवात केली ना चर्चेला, त्याचं उत्तर इथे सापडतं की शेअर बाजारात गुंतवणूक करून माझा उद्देश काय असला पाहिजे. माझं मगाशी जे आपण सुरुवात केली की माझं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असलं पाहिजे. उत्पन्न खर्चापेक्षा कधी जास्त असेल तर जर माझ्या गुंतवणुकीवरचा जो परतावा आहे हा महागाईपेक्षा जास्त असेल. महागाईपेक्षा म्हणजे समजा साधारणतः 10 ते 12% महागाई असं आपण गृहीत धरलं, तर माझा जो परतावा आहे तो 10%पेक्षा परतावा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त पाहिजे.
मग शेअर बाजारात गुंतवणूक करतो त्यावेळी माझा दीर्घकालीन दृष्टिकोन असा पाहिजे की मला साधारणतः 13-15% मिळाले पाहिजे. तेवढे मिळाले की आय शुड बी हॅप्पी. ओके ओके बरं. आणि हे ज्यावेळी आपण क्वांटिफाय करतो ना, आकड्यात म्हणतो त्यावेळी सोपं होतं गणित. हा ऍक्च्युली तसं आहे. नाहीतर काय ना, मुलं म्हणतात नाही आम्हाला, स्टुडंट्स म्हणतात आम्हाला खूप फायदा मिळवायचा. खूप म्हणजे किती? नाही सर खूप अरे खूप म्हणजे किती सांग ना. म्हणजे 1 लाख रुपये गुंतवल्यावर किती टक्के फायदा पाहिजे? तो अभ्यास केलाय का? म्हणजे आपण सेन्सेक्स जो आपण नेहमी बघतो तो चालू झाल्यापासून 1978 साली तो चालू झाला. आता 2026 मध्ये आपण, तर ह्या कालावधीमध्ये सेन्सेक्सनं किती परतावा दिला? तर साधारणतः 15 ते 16% परतावा दिला. तर कुठल्याही बुद्ध माणसाला म्हणजे जो शेअर बाजारातला जो अजून एक गैरसमज आहे की खूप हुशार लागतं, अजिबात हुशार लागत नाही माणूस. पेशन्स पाहिजेत. पेशन्स पाहिजे. म्हणजे द की टू द सक्सेस इन शेअर मार्केट ना इज पेशन्स. त्यामुळे मला 15% मिळायला पाहिजे तेवढं जर मला एकदा कळलं आणि ते जर मला मिळत असतील ना, तर आय एम ऑन राईट ट्रॅक. म्हणजे शेअर बाजारातलं जे यश आहे ना, ते एका ओळीमध्ये अधोरेखित करता येईल की माझा परतावा हा महागाईपेक्षा जास्त आहे का? एवढं जर मला मिळत असेल ना, तर मी बरोबर दिशेने चाललेलो आहे. आणि एक दिवसात जर 15%, मगाशी आपण जो मुद्दा म्हणला, जर मी ट्रेडर असेल तर कदाचित एक दिवसात 15% मिळून मी बाहेर पडतोय. पण मी जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर 15% मिळून मी लगेच हे करणार नाही, दीर्घकालीन गुंतवणूक करेन. मी थोडासा थांबीन तेवढ्यासाठी. थांबीन. हे मला जे रोजच्या रोज असं पाहिजे इन्स्टंट. आणि हे सुद्धा ना म्हणजे सुरुवातीला मला खूप क्लिअर पाहिजे ज्यावेळी मी गुंतवणूक येते. कालावधीनंतर ना, काही कालावधीनंतर असं होईल की राहुल द्रविड सुद्धा 2020 मॅच खेळलेलाच आहे ना काही वेळेला, किंवा तेंडुलकर सुद्धा 2020 मॅच खेळलेलाच आहे. मग काही दिवसांना असं होतं की मी आहे दीर्घकालीन गुंतवणूकदार, पण एकाच दिवसात खूप मार्केटवर गेले, मग मी विकू शकतो. म्हणजे फॉर अ टाइम बिंग ना मी गुंतवणूकदाराचा आहे तो ट्रेडर होऊ शकतो. पण हे कधी मी त्या याच्यामध्ये खूप वर्ष आहे, सुरुवातीपासूनच जर मी सगळी तुम्ही तो शब्द वापरला, वळवळ चालू केली सुरुवातीपासून, तर काही खरं नाही. सुरुवातीला मी त्या पिचवर टिकून तरी राहिलो पाहिजे. एक 50 ओव्हरची मॅच आहे तर पहिली 10 राहिलो पाहिजे, माझे काहीतरी त्यातनं प्रॉफिट झाला पाहिजे, मग हे बाकीचे सगळे उद्योग करता येतील. म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा जर विचार असेल तर अगदी सोपं आहे की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मला हा महागाईपेक्षा जास्त पाहिजे. आणि ठोकताळा असं सांगतो की सेन्सेक्सनं आतापर्यंत 15 ते 16% रिटर्न दिलेला आहे. आणि सेन्सेक्स वर आधारित म्युच्युअल फंड्स पण आहेत, त्या विषयावर आपण बोलूया नंतर. पण सेन्सेक्समध्ये जर गुंतवणूक केली मी तर मला 15% मिळतील. आणि जे मला महागाईपेक्षा जास्त मिळाले, माझं एम काय आहे, महागाईपेक्षा जास्त पैसे मिळवणं, ते मला मिळतात. शेअर मार्केट हा रिस्की बिझनेस आहे असं एक जे बोललं जातं. काय काय रिस्क आहेत त्याच्यात? ह्याच्या बाबतीत ना एक कंपनीज ॲक्टमध्ये किंवा अगदी जे बेसिक अकाउंटिंग आहे त्याच्यामध्ये एक अकाउंटिंग कन्सेप्ट आहे. तर ते काय सांगते अकाउंटिंग कन्सेप्ट की लिमिटेड लायबिलिटी, अजून एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. एक खूप जुनी केस आहे जी खूप गाजलेली, सोलोमन वर्सेस सोलोमन म्हणून एक खूप फेमस केस आहे. तर त्या केसमध्ये असं झालं होतं की सोलोमन नावाचा एक माणूस होता, त्याचा एक छोटा बिझनेस होता. नंतर तो त्यानं कंपनीमध्ये कन्वर्ट केला आणि दुर्दैवाने ती कंपनी त्याची दिवाळखोर मध्ये गेली. तर त्यावेळी न्यायालयानं असा निर्णय दिला की त्याची कंपनी वेगळी आहे आणि तो सोलोमन हा व्यक्ती वेगळा आहे, त्याची पर्सनल प्रॉपर्टी ती त्याला अटॅच करता येणार नाही. अच्छा, बँकरप्सी झाली आहे ते बिझनेसची झालेली आहे. त्याला सेपरेट एंटिटी कन्सेप्ट जे आपण अकाउंटिंग मध्ये म्हणतो तेच. म्हणून तर ह्या कंपन्यांची नावं ना लिमिटेड अशी असतात. टाटा मोटर्स लिमिटेड. लिमिटेड ह्या शब्दाचा अर्थ काय की माझी जबाबदारी केवढी आहे, मी पैसे गुंतवले तेवढेच. ही टर्म सुद्धा बऱ्याचदा माहीत नसते. बऱ्याच वेळेला पैसे बुडाले ना, लोकांना वाटतं अरे मी शेअर बाजारामध्ये गेलो तर माझं घरदार मी पणाला लावलं. तसं नाहीये. आणि प्रायव्हेट लिमिटेड याच्यात काय? प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड हे दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. शेअर बाजारामध्ये ज्या सगळ्या कंपनी असतात त्या सगळ्या पब्लिक लिमिटेड आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला शेअर बाजारामध्ये यायला अलाउडच नाही, ज्या फक्त ठराविक कुटुंबांनी कंट्रोल केलेली एखादी. ओके. लिमिटेड कंपनीमध्ये ज्याच्याकडे शेअर आहे तो ओनर आहे. आणि माझी रिस्क कुठपर्यंत आहे, मी समजा टाटा मोटर्सच मगाशी आपण उदाहरण घेतलं तर 400 रुपयाचा शेअर घेतलेला आहे मी, माझी जबाबदारी लिमिटेड अप टू 400 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त काही होणारच नाहीये. जास्तीत जास्त माझी मुद्दल आहे, त्यामुळे 400 रुपये. म्हणून मगाशी जे आपण म्हणलं 100 वजा वय, कारण का कमी वयामध्ये ही रिस्क घ्यायची ताकद जास्त असते. समजा म्हणजे 22व्या वर्ष नोकरीला लागलोय, मला आता 50,000 पगार आहे, 50,000पैकी मी 5,000 रुपयाची रिस्क घेऊ शकतो.
जास्तीत जास्त काय होईल ते 5,000 रुपये. असं होत नाही. अगदीच जर चुकीची कंपनी निवडली गेली, डिलिस्टिंग त्याच्यामध्ये कंपनीच्या कॅटेगरी असतात, ए असती, झेड असती. झेड कॅटेगरीमध्ये मी जर गुंतवले तर दॅट इज नियरिंग टू डिलिस्टिंग. अदरवाईज कंपनी अशा अचानक एका रात्री डिलिस्ट वगैरे होत नाही. पण हे आपल्याला कळतं डिलिस्टिंग सगळी माहिती ही तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज, जे भारतातले मोठे स्टॉक एक्सचेंज, किंवा सेबी असेल, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यांच्या वेबसाईटला सगळ्या कंपनीची माहिती, त्यांचा प्रॉफिट किती झाला आहे, वेगळे रेशोज काय आहेत, त्यांचा कम्प्लीट डिस्प्ले, सगळी माहिती असते. आणि दुर्दैवानं ना ह्यामुळेच शेअर बाजार जास्त बदनाम होतो. म्हणजे काय होतं की इतर ज्या गुंतवणूक आहेत, घरातली गुंतवणूक असेल, सोन्यातली गुंतवणूक असेल, हे ऑर्गनायझर नाही एवढं. त्यामुळे मला असं वाटतं माझ्या घराचा भाव वाढलाय, पण त्याला डेली भाव कळत नाही. सोन्याचे दागिने आणलेत, पण सोन्याच्या दागिन्याचा डेली भाव कळत नाही. पण स्टॉक मार्केटचा डेली भाव कळतो, त्यामुळं ते घालमेल त्यामुळे ही जी माहिती आहे ना, ती चांगल्या प्रकारे वापरायच्या ऐवजी उलट प्रकारेच वापरली जाते. की शेअर मी घेतला आणि आता युद्धाच्या काळात आपण आता एप्रिलमध्ये गेल्या मार्च महिन्यापर्यंत जास्त वाईट युद्ध परिस्थिती होती, तर त्याच्यामध्ये मार्केट एकदम आपल्या 86,000वरनं सेन्सेक्स अगदी 73,000पर्यंत खालती गेला होता. तर त्यावेळी ह्या कंपन्यांचा दोष नाहीये. म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टर मी काय बघायला पाहिजे. परत आपण ते टाटा मोटर्सचं उदाहरण, टाटा मोटर्सचा काय प्रॉब्लेम आहे का याच्यात? टाटा मोटर्सला लॉसेस झालेले आहेत का? त्यांचं प्रॉडक्ट काहीतरी आउटडेटेड झालेलं आहे का? त्यांच्या ब्रँचेस बंद पडल्यात का? HDFC बँकेचा माझ्याकडे शेअर आहे, HDFC बँकेच्या ब्रँचेस बंद पडल्यात का? नाही, हे कुठेतरी दुसरीकडे चाललेलं आहे. त्यामुळे हा तात्पुरता शेअर बाजार खालती आलेला आहे. मग ही तर खरं संधी आहे. पण दुर्दैवाने मी उलट प्रकारेच बघतो की अरे माझा शेअर 10% पडला, संपलं. त्यामुळे ती माहिती मी पॉझिटिव्ह अँगलनं वापरायच्या ऐवजी निगेटिव्ह अँगलनंच वापरतो. कारण क्लॅरिटी नसते, क्लॅरिटी नाहीये. जर मी एकदा ठरवलं की हा शेअर चांगला आहे, ज्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. 2 अभ्यास आहेत मार्केटमध्ये, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे मूलभूत अभ्यास, की दीर्घकालीन हा शेअर कुठे जाईल, ह्या कंपनीचे मॅनेजमेंट काय आहे, ह्या कंपनीचे प्रोडक्ट्स काय आहेत, ह्या कंपनीच्याकडे रिझर्व्स किती आहेत, हे जर सगळे चांगले असतील तर तो शेअर खालती आला तर मी ॲक्च्युली ॲडिशनल शेअर घेतला पाहिजे. त्यामुळं प्रत्येक गुंतवणूकदाराला फंडामेंटल अनालिसिसचा थोडासा तरी अभ्यास पाहिजे. अगदी पूर्ण बॅलन्स शीटचा जर तुम्ही फायनान्सचा माणूस नसेल तर थोडंसं अवघड आहे सगळी बॅलन्स शीट करणं. पण निदान ह्या कंपनीचा रेव्हेन्यू वाढतोय का, ह्या कंपनीचा प्रॉफिट वाढतोय का, ह्या कंपनीच्या प्रॉडक्टला ग्रोथ काय आहे, हे कुठल्याही माणसाला कळू शकतं. म्हणजे त्यात असं काही यू नीड नॉट बी अ फायनान्स पर्सन. शेअर मार्केटचा अभ्यास, आता तुम्ही ज्या विषयांवर बोलताय, ज्या मुद्द्यांवर बोलताय, तर असं दिसतं की शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी एक कुठला तरी ट्रॅक किंवा कुठला तरी स्किलसेट डेव्हलप व्हायला हवा. म्हणजे कशा अर्थाने मी म्हणतोय की आता हे अवघड शब्द आहेत खरं लोकांना समजायला, की किंवा हे जडजड वाटतात, पण आपल्याला काय काय गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. IPO एखादा सपोज आपण निवडला, जसं आता तुम्ही टाटा मोटर्सचं सांगितलं, की एक तर त्याची ट्रस्टवर्दीनेस बघावा की ती कंपनी कशी आहे, काय ती. त्याच्या व्यतिरिक्त त्याचे फ्लक्च्युएशन्स किती होत आहेत ती बघावीत. कारण मार्केट, शेअर मार्केटच्या विचारासाठी एक जोडून एक शब्द येतो की ते मार्केट फ्लक्च्युएटिंग आहे, रिस्क खूप असते. हा जो विचार आहे, तर हा गृहीत धरूनच शेअर मार्केटमध्ये माणसांनी विचार करावा, याचा अभ्यास पण करून त्यातलं आपलं लॉजिक डेव्हलप करता येतं. ह्या अभ्यासासाठी वेगवेगळे क्लासेस आहेत, ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल असतात. आणि सेबीची एक संस्था आहे NISM म्हणून, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट, NISM. तर NISM ह्या संस्थेतर्फे वेगवेगळे कोर्सेस घेतले जातात आणि त्या कोर्सेसची फी तुम्ही विश्वास नाही ठेवणार, 1,500-2,000 वगैरे असते परीक्षेची. ऑनलाईन पण आहेत, ऑनलाईनच असतात. अरे मग लोकांना केवढा फायदा होईल याचा खरं. आणि त्याची वेगवेगळी मॉड्यूल्स आहेत, 25-30 मॉड्यूल्स असतात. म्हणजे समजा आता मला फक्त म्युच्युअल फंडाचा अभ्यास करायचा आहे, अरे वा, NISM मध्ये म्युच्युअल फंडाच्या नावाचं एक मॉड्यूल आहे. अच्छा. तर त्याचाच फक्त मी अभ्यास करायचा आणि त्याचं स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला त्या पैशामध्ये ऑनलाईन मिळतं. त्याची मॉक टेस्ट पण देता येते. आणि ह्याचा फायदा पुढे आहे. आता फायदा प्रत्येकानं किती करून घ्यायचा हा भाग वेगळा आहे, पण ती परीक्षा झाल्यावर मला NISMचं नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर मी माझा व्यवसाय चालू करू शकतो, नोकरी मिळवू शकतो. सर काहीच माहिती नाही, माहीत नसतं. आणि असे जे आता आपण ब्रोकर वगैरे बघतो, ह्यांना एक कंपल्सरी आहे की ब्रोकरची परीक्षा द्यावीच लागती
त्याला जर सर्टिफिकेट असल्याशिवाय ब्रोकर तो होऊ शकत नाही. बर कित्येक बँका ज्या असतात त्या म्युच्युअल फंड व्यवसायामध्ये आहेत, तर तिथे मला जॉब लागायचा आहे. मी समजा MBA सारखा कोर्स केलेला आहे, आणखीन मला बँकेमध्ये जॉब घ्यायचा आहे, तर मी हा शेअर मार्केटली म्युच्युअल फंडमधली एक्झाम दिलेली असेल किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून मी एक्झाम दिलेली असेल. ते IRDAचं पण त्यांना IRD ह्या इन्शुरन्सच्या रिलेटेड, इन्शुरन्स रिलेटेड त्यांना जसं ते कंपल्सरी आहे ती परीक्षा देऊन तशी त्यांना कंपल्सरी आहे. पण हे झालं मला व्यवसाय करायचा म्हणून. मला Trading व्यवसाय जरी करायचं करायचा नसेल तरी ॲज अ इन्व्हेस्टर मला नॉलेज पाहिजे, तरी सुद्धा मी एक्झाम देऊ शकतो. एक्झाम देऊ शकतो. हां, वा. म्हणजे आता म्युच्युअल फंडाचा तुम्ही विषय मगाशी काढला की मला म्युच्युअल फंड ॲक्च्युली कसे स्थापन होतात. बेसिकली सर म्युच्युअल फंड म्हणजे काय? हां, आता म्युच्युअल फंड म्हणजे असं म्हणता येईल की जर मला आत्ता जे आपण इतका वेळ मगाचपासून बोलतोय, डीमॅट अकाउंट काढायचं, ट्रेडिंग करायचं, फंडामेंटल अनालिसिस करायचा, आणखीन मग ते शेअर खालती गेला की अजून घ्यायचा, हे सगळं पटतंय समजा, पण मला जमणार नाही, वेळ नाही आहे माझ्याकडे तेवढा. ओके. तर माझ्या वतीनं जर कोण करू शकत असेल आणि जो अथॉराइज्ड माणूस आहे, ज्याला सरकारनं अपॉइंट केलेलं आहे, सरकारनं अपॉइंट केलेलं आहे म्हणजे की ही इज हॅव्हिंग दॅट एक्सपर्टाईज आणि लिगली त्याला अपॉइंट केलेलं आहे, अशा माणसाकडनं करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मला अगदी नगण्य पैसे द्यायचे आहेत असं ज्या व्यक्तीला वाटतं, त्याच्यासाठी म्युच्युअल फंड आहे. जे भारतामध्ये आत्ता 50पेक्षा जास्त म्युच्युअल फंड कंपनी आहेत. AMC ज्याला म्हणतात, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. हो हो. म्हणजे पहिली जी AMC आहे 1964 साली चालू झालेली UTI. UTI नंतर मग हे प्रायव्हेट सेक्टर बरेचसे आले. आत्ता 50पेक्षा जास्त ह्या AMCs आहेत. आणि कित्येक लोकांना माहीत नसेल की ह्या म्युच्युअल फंडाच्या बिझनेसमध्ये आज मितीला 80 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे म्युच्युअल फंडमध्ये. हो, 80 लाख कोटी, ज्याला AUM म्हणतात, ॲसेट अंडर मॅनेजमेंट. पण दुर्दैवानं काय होतं की मी फक्त 500 रुपयाचाच विचार करतो. जर 80 लाख कोटी ज्या एका इंडस्ट्रीमध्ये आहे, तिथं मी दर महिन्याला 500 रुपये गुंतवायला काय हरकत आहे. आणि ते सुद्धा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे माझ्या सोबतीला मी एकटा नाही आहे, माझ्या सोबतीला कोणतरी एक्सपर्ट आहे, ज्याला फंड मॅनेजर म्हणतात. मला मिनिमम किती गुंतवणूक करता येऊ शकते म्युच्युअल फंडामध्ये? मिनिमम 500 रुपये दर महिना गुंतवणूक करून तुम्ही गुंतवणूक चालू करू शकता. फक्त 500 रुपये? काही म्युच्युअल फंडांनी तर त्याच्या पुढे जाऊन 100 रुपयाची दर महिना गुंतवणूक अलाउड केलेली आहे. आपण हे नुसतं गुगलला जाऊन जरी आपण ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो, जो बऱ्याच लोकांना SIP वर माहीत असतं, 100 रुपीज SIP असं जरी आपण गुगलला जरी केलं तरी आपल्याला लिस्ट येते कुठल्या कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये 100 रुपये अलाउड आहेत. 500 रुपये तर सगळ्यातच अलाउड आहेत. आणि हा व्यवहार चालतो कसा की माझ्या सेव्हिंग अकाउंटमधनं मी दिलेल्या तारखेला 500 रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले जाणार आणि मला त्याच्या आदल्या दिवशी मेसेज येईल की उद्या तुमचा 500 रुपयाचा हप्ता आहे. आणि हे ECSने असल्यामुळे आपल्याकडे मेसेजेस येतात, अगदी सगळं त्याचं स्टेटमेंट आपल्या मेलवर येतं. स्टेटमेंट तुम्हाला आजचा काय तुमचा पोर्टफोलिओ आहे तो बघता येतो. सगळी एव्हरीथिंग इज ट्रान्सफर्ड. रोज संध्याकाळी त्या म्युच्युअल फंडाची प्राइस, ज्याला नेट ॲसेट व्हॅल्यू NAV म्हणतात, ती रोज बघता येते. हे सगळं ट्रान्सपरंट आहे. दुर्दैवानं ना की काय केलं जातं की लोक म्हणतात मला गुंतवणूक करायचं म्युच्युअल फंडात, माझ्याकडे 1 लाख रुपये आलेत, मला एकदम 1 लाख टाकायचे. अरे बाबा, तू 1 लाख नको ना टाकू एकदम. त्याऐवजी तू दर महिन्याला 5,000 टाक, दर महिन्याला 1,000 टाक, दर महिन्याला 1,000 टाक. म्हणजे असे तुझे काय 100 महिने वगैरे तुला पुरतील. नाही, मला ते नाही, मला एकदम टाकायचे. सो तिथे रिस्क चालू होती की मला एकदम काहीतरी करायचं, एका दिवशीत काहीतरी करायचं. आणि मग हा पुन्हा माइंडसेटचाच खेळ, परत माइंडसेट आहे. परत मगाशी म्हणल्याप्रमाणे इथे इंटेलिजन्सचा काय भाग आला? इंटेलिजन्स लागतच नाहीये, पेशन्स. म्हणजे अशा कित्येक गुंतवणूकदाराला मला माहित आहेत की जे वर्षानुवर्ष 15-15, 20-20 वर्ष गुंतवणूक करतायत. ह्या SIP मध्ये तुम्ही मिनिमम 6 महिन्याची गुंतवणूक करू शकता. अच्छा. पण त्यामध्ये असा एक SIPचा प्रकार आहे ज्याला परपेच्युअल SIP म्हणतात, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो अनंत काळाची SIP. म्हणजे मी आज SIP चालू केली की ती 99 वर्ष SIP चालू राहते. दरमहा मी 500 रुपये गुंतवणार, मला काहीही करायचं नाही. माझी जबाबदारी एवढीच, माझ्या खात्याला 500 रुपये असले पाहिजेत त्या तारखेला. याला काही लॉकिंग पिरियड आहे? नाही. काही म्युच्युअल फंड असतात त्यांनाच फक्त लॉकिंग पिरियड असतो, अगदी ठराविक असतात. बाकी 99% म्युच्युअल फंड्स आर ओपन एंडेड. क्लोज एंडेड काही म्हणतात, बाकी ओपन एंडेड म्हणतात. गुंतवणूक करतो त्यावेळी आपल्याला सगळं कळतं. त्या समजा आता मी HDFC इक्विटी हा समजा म्युच्युअल फंड मी निवडला, त्याचा अर्थ काय
HDFC इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर HDFC ही कंपनी आहे, ती तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करते. ह्याचा अर्थ असा नाहीये की तुमचे पैसे HDFC मध्ये जाणार आहेत. HDFC नावाची कंपनी पैसे घेते तुमच्याकडनं आणि ती इक्विटी शेअर्समध्ये पैसे टाकते वेगवेगळ्या. म्हणजे कुठलेही इक्विटी शेअर असतील जे त्या फंड मॅनेजरला योग्य वाटतायत ते. अशा अनेक कंपन्या आहेत की 50 पेक्षा जास्त आहेत. ह्यात लोकांना अजून असं वाटतं की बाबा SBI म्युच्युअल फंड चांगला का, कारण का SBI गव्हर्नमेंटची बँक आहे ना. पण ते वेगळं. हा काय SBI बँकची ही सिस्टम कन्सर्न आहे जी तुम्हाला ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते. SBI इज जस्ट प्रोव्हाइडिंग यू सर्व्हिस. त्याचा अर्थ असा नाही की SBI मध्येच पैसे जाणार, ते पैसे वेगवेगळ्या शेअर्समध्ये जातील. हा बऱ्याच लोकांचा कळण्याचा मुद्दा. हा कुठला म्युच्युअल फंड घेऊ, नाही मी ना त्या कोटकपेक्षा SBI घेतला. मी नावं फक्त उदाहरणासाठी घेतोय की दर्शकांना समजावं म्हणून. कोटकपेक्षा SBI, कारण का SBI बँक आमची जुनी आहे ना. अरे पण त्या बँकेचा त्याचा काही संबंध नाहीये. ते फक्त एक नेम आहे की ज्याच्या अंडर एक लोक येऊन ते तुम्हाला मदत करतायत गुंतवणूक करण्यासाठी. थोडक्यात तो एक प्लॅटफॉर्म आहे. बस तिकडनं ते पैसे तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. ते एक आपल्या दृष्टीने हे रिस्पॉन्सिबल आहेत की इथे आपण कनेक्टेड आहोत, हे आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत. आता शेअर्समध्ये जसं तुम्ही म्हणालात, यू आर द बेसिकली जो इन्व्हेस्ट करणार आहे ही इज द ओनर. तसं म्युच्युअल फंडमध्ये काय आहे? नाही, म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला डायरेक्ट कंपनीशी तुमचा संबंध नसतो. तुम्ही रिअल ओनर जे आपण मगाशी म्हणलं इक्विटी, तसे तुम्हाला हक्क मिळत नाहीत. म्हणजे तुम्हाला त्या कंपनीमध्ये वोटिंग करणे किंवा त्या कंपनीचा तुम्हाला बॅलन्स शीट येणे हे अधिकार मिळत नाहीत. कारण का तुम्ही एका व्यक्तीकडे म्हणजे संस्थेकडे पैसे देता आणि ती संस्था पैसे गुंतवत असते. तो फायदा मिळत नाहीत. पण दुसरे फायदे असे आहेत की तुम्हाला डोक्याला अजिबात झंझट नाहीये. अत्यंत सिस्टमॅटिकपणे इन्व्हेस्टमेंट होणार आहे म्युच्युअल फंडामध्ये, जी शेअरमध्ये थोडंसं स्वतःला मला सगळं करायला लागतंय. मला अभ्यास करायला पाहिजे, मला ते डीमॅटमधनं ट्रेडिंग अकाउंटमधनं ऑर्डर दिली पाहिजे. म्युच्युअल फंडामध्ये मला काही करायचं नाही. माझी एकच जबाबदारी आहे, फक्त मी खात्यावर पैसे ठेवणे. अच्छा, एवढं केलं की बाकी सगळं आपोआप होणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही जो इथे वारंवार आपण मुद्दा बोलत होतो मगाशी की शेअर मार्केटबद्दल मार्केट फ्लक्च्युएशन्स आहे, अमुक आहे तमुक आहे, त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर मेजर आहे, तसं म्युच्युअल ती सगळी म्युच्युअल फंडामध्ये कमी होती. ह्याचा अर्थ असा नाहीये की म्युच्युअल फंडामध्ये रिस्क नाहीये. रिस्क आहे. हा एक अजूनही मोठा रिस्क आहे, गैरसमज आहे की लोकांना वाटतं चला म्युच्युअल फंडात टाकले ना म्हणजे सेफ. शेवटी म्युच्युअल फंड कशावर अवलंबून आहे? शेअर बाजारावर आहे. शेअर बाजार जर खूप खालती गेला तर म्युच्युअल फंडाच्या पण मध्ये गुंतवणुकीमध्ये पण तोटा होऊ शकतो. पण तुलनेनं तोटा कमी होऊ शकतो, कारण का गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड एका शेअरमध्ये गुंतवणूक करत नाही, वेगवेगळ्या मल्टिपल शेअर्समध्ये. ज्याला डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड. म्हणजे की समजा उदाहरणार्थ IT सेक्टर समजा खालती गेलं, AI येणार आहे, त्यामुळे बऱ्याचशा IT कंपन्या एआयमुळे IT कंपन्यांना प्रॉब्लेम, कदाचित हा तात्कालिक प्रॉब्लेम असू शकतो, लॉंग टर्म मध्ये तो प्रॉब्लेम निघून जाईल. पण ज्यावेळी IT सेक्टर खालती गेले त्यावेळी कदाचित ऑटोमोबाईल सेक्टर वर आहे, FMCG सेक्टर वर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर वर आहे. हा म्युच्युअल फंडामध्ये फायदा होतो की तुम्ही एकाच सेक्टरवर कुठे फोकस नाही करत आणि अवलंबून नाही राहत. राईट. त्यामुळे सामान्य माणसाला ना, जर मला अजिबात अभ्यास करायला वेळ नाहीये, जर मला अजिबात रिस्क घ्यायची नाहीये, मला अजिबात डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही, अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड हे चांगलं गुंतवणूक पर्याय आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात की फॉर एक्झाम्पल एक रोहन नावाचा एक मुलगा आहे, त्याचं नुकतंच लग्न झालंय, 2 वर्ष झाली लग्नाला किंवा 1 वर्ष झालं लग्नाला. त्याची साधारण एक सॅलरी 1 लाख किंवा आता 2 लाख त्याचं मंथली इन्कम आहे. तर त्याने शेअरमध्ये गुंतवावे का म्युच्युअल फंडामध्ये आणि कसे? आता हीच आपण केस स्टडी पुढे नेऊया. तुम्हीच रोहन आहात असं आपण समजूया. ओके बेस्ट. तुमचं 2 लाख रुपये उत्पन्न आहे. ओके, मला आधी पहिल्यांदा सांगा की तुमचा इन्शुरन्स आहे का? तुम्ही घरातले कमवते आहात, तुमचा इन्शुरन्स आहे का? नाही. मग पहिली शेअर मार्केटला यायच्या आधी किंवा आर्थिक नियोजन करण्याची पहिली पायरी म्हणजे इन्शुरन्स घेतला पाहिजे. अच्छा, पहिली पायरी बिफोर यू कम टू शेअर मार्केट, बिफोर यू कम टू म्युच्युअल फंड, पहिली पायरी म्हणजे मी इन्शुरन्स घेतला पाहिजे. परत म्हणजे मी कर्ता पुरुष आहे घरातला,
माझ्यावर किती लोक अवलंबून आहेत. म्हणजे प्रत्येक अर्निंग सोर्सने करावं असं करायलाच पाहिजे, प्रत्येक अर्निंग प्रत्येक अर्निंग सोर्सनं करावा. आणि जर माझ्यावर अवलंबून जास्त लोक असतील घरातले तर जास्त अमाऊंटचा मी इन्शुरन्स करायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी आय एम लिव्हिंग इन अ न्यूक्लिअर फॅमिली. मी, माझी बायको आणि माझा एक मुलगा. हा, मी पण कमवतो, माझी बायको पण कमवते, राईट. मी कितीचा इन्शुरन्स घ्यावा? माझं 2 लाख रुपये मंथली इन्कम आहे. आता हा प्रश्न थोडा काय म्हणता येईल की थोडासा इमोशनल ह्याला अटॅच्ड प्रश्न आहे की तुमच्यावर जर तुमची पत्नी आणि मुलगा अवलंबून आहे तर तुम्ही गेल्यानंतर दुर्दैवानं ते छोटं मूल आहे आणि जे पत्नी आहे तुमची, त्यांना किती वर्षासाठी तुम्हाला सपोर्ट मिळायला पाहिजे असं वाटतंय. आणि हिते लोकांना उत्तर द्यायला लोक म्हणजे दे फेल टू ॲक्सेप्ट द रियालिटी. मुळात त्यांना ते ॲक्सेप्टच होत नाही की अरे मी नसल्यावर असं कसं काय तू मी नसल्यावर बोलतो तू असं नाही. तर ती पहिल्यांदा जर मी सत्य केलं की बा आत्ता माझं वय आहे 25 किंवा 22 वय तुम्ही जसं म्हणला, आणि माझी पत्नी, माझी मुलगी, माझं छोटं मूल माझ्यावर अवलंबून आहे आणि दुर्दैवानं मला काय झालं तर पुढची 30 वर्ष ह्यांना पैसे मिळतील अशी सुविधा करायला पाहिजे मला. तर मग त्याप्रमाणे मी तेवढंही माझे मोठा इन्शुरन्स आहे घेतला पाहिजे. पण माझं दुसरं हे आहे की नाहीये, माझी पत्नी पण चांगली कमवती आहे, माझ्या घरावर काही कर्ज नाहीये, तर मग मी थोडा इन्शुरन्स कमी घेतला तरी चालू शकेल. आपण ते पुढच्या प्रश्न विचारूया की तुमच्याकडे इन्शुरन्स आहे असं समजूया. तुमच्यावर घराचं कर्ज आहे का? नाही, घरावर कर्ज नाही. मग पहिली स्टेप तुम्ही करायला पाहिजे, इन्शुरन्स तुम्ही घेतला. इन्शुरन्स घेतला. आता 2 लाख रुपयापैकी तुमचा मंथली एक्सपेन्सेस किती आहे? मंथली एक्सपेन्सेस आपण धरूया. तुम्ही खर्चाची नोंद ठेवत नाहीये बहुतेक. नाही, मी ठेवत नाही. तर ती ठेवली पाहिजे. बरं, ते ठेवल्यावर समजा किती येईल खर्च असं वाटतं तुम्हाला? साधारण मंथली आपण 30 ते 40 हजार रुपये तर खर्च आहे. म्हणजे साधारणतः 1.5 लाख रुपये तुमच्याकडे 1.5 लाख रुपये बाजूला राहू शकतात. बरं, तुम्हाला आता नवीन फ्लॅट वगैरे काही घ्यायचा नाहीये? नवीन फ्लॅट नाही, पण नवीन गाडी घ्यायची. नवीन गाडी घ्यायची. बरं, त्यासाठी तुम्हाला काही EMI वगैरे लागेल महिन्याला? EMI वगैरे लागणार. तो साधारण मी 20,000 EMI सपोज आपण 1.5 लाखापैकी 20,000 गेले, 1,30,000 तुमचे. 1,30,000. आता तुमच्या काय बाकीचे प्लॅन नाही? ट्रिप करायची आहे, काय करायचंय, दागिने घ्यायचे, मोबाईल, ते ऑकेजनल काही गोष्टी होणार. त्यासाठी आपण एक 30,000 ठेवूया एक्स्ट्रा. ओके, म्हणजे 1 लाख रुपये आपण ढोबळ मानानं म्हणूया की तुमच्या गुंतवणुकीला आहेत. आता 1 लाखाची गुंतवणूक करताना तुम्ही 2 प्रकारे विभाजन करायला पाहिजे की येणाऱ्या 3 वर्षात किंवा 5 वर्षात मला किती पैसे लागणार आहेत. जर तुमचं असं प्लॅनिंग असेल की 3 वर्षानंतर मला अजून एक फ्लॅट घ्यायचा आहे, 3 वर्षानंतर मला मोठी ट्रिप काढायची आहे, किंवा माझ्याकडे ज्याला इमर्जन्सी फंड म्हणतात, दुर्दैवानं माझी नोकरीच गेली तर माझ्याकडे 6 महिनेचा तरी खर्च निघाल्याशिवाय पैसे पाहिजेत, तर त्यासाठी मी 1 लाखातले पैसे गुंतवायला पाहिजेत. आणि ते मी अत्यंत सुरक्षित ठिकाणी गुंतवले पाहिजेत. ते मी शेअर बाजारात आणले नाहीत पाहिजेत. ते मी बँक डिपॉझिट असेल, PPF असेल, अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत. पूर्वी एफडीचा पर्याय दिला जायचा. एफडीचा पर्यायही चांगला आहे, पण सगळे पैसे एफडीत नाही टाकले पाहिजेत का? कारण का सगळे पैसे एफडीत टाकले की मला परतावा मिळणारे 7%, तो महागाईच्या दरापेक्षा कमी आहे. आपलं फंडामेंटल आपण जे आहे ना ते आपण सोडत नाहीये की माझा अल्टिमेट एम आहे की माझा जो परतावा आहे तो महागाईच्या दरापेक्षा जास्त पाहिजे. म्हणून मी ह्या 1 लाखापैकी साधारण आपण 13 ते 15% असा रिटर्न आपल्याला मिळावा. कारण का ढोबळ मनानं 10 ते 12% आपण महागाई अशी आपण म्हणतोय. तर 30,000 मी ह्याच्यामध्ये ठेवले, FD मध्ये ठेवले. म्हणजे मी बँक रिकरिंग करीन किंवा पोस्टामध्ये रिकरिंग करीन किंवा PPF ला टाकीन. राहिलेले 70,000 आता मला खरा निर्णय घ्यायचा आहे. 1 लाखापैकी पहिले 1 लाख गेले, 2 लाखापैकी 1 लाख गेले खर्चाला, 30,000 गेले बँक FD मध्ये, 70,000 मला गुंतवायचे. त्या 70,000चे तुम्ही 2 भाग करा, 35,000. एक 35,000 तुम्ही स्वतः ट्रेडिंग करा शेअर मार्केटमध्ये, स्वतः अभ्यास करून गुंतवणूक करा. आणि राहिलेले 35,000 दीर्घकालीन SIP मध्ये, अगदी परपेच्युअल SIP मध्ये 35,000 टाका. दॅट इज द बेस्ट प्लॅन. आणि त्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना परत मी कशी करायला पाहिजे की थोडेसे मी गोल्ड म्युच्युअल फंड असतात त्यात पण मी टाकले पाहिजेत. थोडेसे सिल्वर ETF म्हणतात त्याला, सिल्वर एक्सचेंज ट्रेडेड फंड, त्यात टाकले पाहिजेत. थोडेसे बॅलन्स फंडात टाकले पाहिजेत आणि मग इक्विटी फंडात टाकले पाहिजेत. म्हणजे मी सगळ्या ॲसेट कव्हर करतोय त्या 70,000. दुर्दैवानं शेअर मार्केट खालती गेलं, सोनं वर आहे, सोनं खालती गेलं, ऑप्शन्स ओपन होतात, सगळे ऑप्शन ओपन होतात. आणि ह्याच्यामध्ये आता जर इतका वेळ आपण चर्चा करतो, याच्यामध्ये फार असं काही रॉकेट सायन्स नाहीये.
पैसे माझेच आहेत, मला फक्त त्या पैशाची विभागणी करायची आणि अल्टिमेट एम माझी 2च आहेत, जिथं आपण सुरुवात केली. माझं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि दुसरं मी जे गुंतवणूक करतोय त्याच्यावरील परतावा हा महागाई दरापेक्षा जास्त पाहिजे. हा बेसिक थंब रूल झाला. बेसिक थंब रूल आहे. आणि आता हे जसं वय, आता हे रोहन तुम्ही म्हणला, रोहनचं वय वाढलं, 50 वय झालं, मग त्यानं काय करायला पाहिजे की समजा त्याला मुलाचं लग्न करायचंय, मुलाला परदेशात शिक्षणाला पाठवायचंय, मग त्याची कदाचित शेअर बाजारातली गुंतवणूक कमी होईल आणि मग त्याची एफडी मधली म्युच्युअल फंड किंवा एफडी मधली गुंतवणूक वाढेल. त्यामुळे याला असं चौकट अशी नाहीये की ही जसं आपण मगाशी म्हणलं, पाहावे आपण असे आपण, मला काय गरज आहे, माझं एम काय आहे आयुष्याचं, पण अल्टिमेट गोल शुड बी माय इन्कम शुड बी मोर दॅन एक्सपेन्सेस अँड द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट शुड बी मोर दॅन इन्फ्लेशन. आणि ह्याच्यात काही अवघड नाही बघा. म्हणजे लोक म्हणतात आम्ही फायनान्सचे नाही आहे, आम्ही नॉन फायनान्स आहे, आम्हाला काय बाबा फायनान्स कळत नाही. ह्याच्यात न कळण्यासारखं असं काही नाहीच आहे. म्हणजे आमचे सर एक गमतीनं सांगायचे की ज्याला 1 ते 9 हे आकडे कळतात ना, त्याला फायनान्स कळतं. कारण काही सगळं त्याच्यापेक्षा बाहेर नाहीच आहे. खरंय 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 खरंय. किंवा 0 ते 9 असं म्हणूया, 0 पण महत्वाचं आहे. 0 ते 9 ज्याला आकडे कळतात त्याला सगळं फायनान्स कळतं. कारण का कुठलाही तुम्ही आकडा घेतला तर तो ह्या संख्येच्या दरम्यानच आहे. शेअर आणि म्युच्युअल फंड याचे मेरिट्स डिमेरिट्स दोन्ही याचे आहेत. पण जसं आता आपण म्हणतोय की आपण आपल्याला स्वतःला ओळखलं पाहिजे की नक्की माझी गरज काय आणि मी किती वर्षांचा पुढचा विचार करून प्लॅनिंग करतोय, हे एकदा क्लिअर माझ्या मते सगळ्यांना असलं आणि जो बेसिक थंब रूल आहे तो कळला तर मला वाटतं काम खूप सोपं आहे. म्हणून मी मगाशी सुरुवातीला जे म्हणलं ना, हे सगळं साधं सुद्धा आहे. आपण कॉम्प्लिकेटेड करतो. राईट 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 राईट. हा, विनाकारण ना त्या मीडियामधल्या बातम्या वाचून किंवा अर्धवट माहिती घेऊन कुठलं तरी एखादं पुस्तक वाचून किंवा एखाद्या व्यक्तीची हे करून माझी मी स्वतःची गरज न बघता केल्यामुळं हे जे साधं सुद्धा जे गणित आपण ते कॉम्प्लिकेटेड करतो. सोप्या गोष्टी असतात, सोप्या गोष्टी आपल्याला कॉम्प्लिकेटेड करून स्वतःच अडचणी वाढवायची सवय झालेली खरं तर. पण आत्ताचं हे डिस्कशन किंवा ह्या गप्पा मला असं वाटतंय की मला वैयक्तिकरित्या सुद्धा खूप आवडल्या, पटल्यात. दे आर द बेस्ट जज. त्यांनाही आवडल्या असतील अशी मला खात्री आहे. कारण अशा पद्धतीचा आपला वेगळा सेगमेंट आपण सुरू एवढ्यासाठी केला की प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो आणि अर्थाला कसा अर्थ असतो हे आपल्याला ह्या चर्चेतनं पोचवायचं होतं. अशा सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासारखी सांगते ना, तेव्हा खरंच सोपं वाटायला लागतं. कारण आता मिसलीड होणं किंवा डायरेक्ट होणं ही जरा जास्त वाढलेली आहे संख्या. कारण सर प्रलोभनं पण खूप आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही ह्याच्यात गुंतवणूक करा किंवा हे असं करा आणि क्लासेस झालेत, हे जसं मी मगाशी म्हणालो त्याच्यामुळे कन्फ्युजन खूप मोठं वाढलंय. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जर तयार असाल तर आपण वेगवेगळ्या सेगमेंट्सवर आपण आत्ता जे आपण वेगवेगळ्या ह्याची जी आपण माहिती घेतली, म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, इन्शुरन्स असेल वगैरे, तर त्या प्रत्येक विषयामध्ये आपण डिटेलमध्ये बोलू शकतो. राईट 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 राईट. पण त्या सगळ्यासाठी या लोकांनी तयारी दाखवली पाहिजे. तुम्हाला जर आवडणार असेल तर आपण नक्की असे सेगमेंट्स करू. जसा रिस्पॉन्स तुम्ही बाकीच्याला दिला, बाकीच्या गोष्टींना दिला, तसं तुम्ही ह्या अर्थपूर्ण गप्पांना पण द्याल याची मला खात्री आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही आलात फार बरं वाटलं आणि खूप धन्यवाद, तुमचे आभार मानतो. नाही, मला तर तुम्ही हक्काचे झालेला आहात. आपण ज्या वेळेला जेव्हा भेटलोय त्यावेळेला अशाच मोकळ्या गप्पा झाल्यात आणि आपले खूप धागे जुळलेत. त्यामुळे मला आवडेल अशा गप्पा करायला. मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी असता किंवा तुमच्या कमिटमेंट्स पण खूप असतात आणि तुम्हाला सज्जनगडावर पण जायचं असतं. वेळ मिळेल तसं तुम्ही सज्जनगडवर जाता. मित्रांनो, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. मला वेळ नाही ह्या तक्रारी करणं चुकीचं आहे. मला वेळ असतो, तो मला काढता आला पाहिजे. ज्याला वेळ काढता येतो तो कधीच असं म्हणत नाही मला वेळ नाही. ही अशी व्यक्ती जर एवढी बिझी असून सज्जनगडावर
समर्थांच्या दर्शनासाठी तिथल्या सेवेसाठी जाणं हे जर त्यांना जमू शकतं तर आपल्यातल्या प्रत्येकाला जमावं ही इच्छा प्रत्येकाने ठेवायला हवी. मी तुम्हाला अजिबात प्रबोधन करत नाही आहे, उपदेश करत नाही आहे. माझ्या संपर्कात आलेली जी काही चांगली माणसं आहेत, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हणालो, हा सद्विचारांचा मेळा आहे, बरोबर आहे की नाही. मग हे तुमच्यापर्यंत पोचवायची ही कळकळ आहे आणि कन्फ्युजन दूर करणं हा हेतू आहे कुठलंही. त्यामुळे सर तुम्ही आलात, मला आनंद झाला, कारण हा पॉडकास्ट आनंदाचा पॉडकास्ट आहे. हो. आणि तुम्ही तुमच्या चॅनलचं विशेष कौतुक असं की पैशाविषयी मोकळेपणानं कोण बोलत नाहीत. पैसे सगळ्यांनाच हवे असतात, परंतु पैशाविषयी इतके अगदी मनातले जे प्रश्न असतात, म्हणजे मला खात्री आहे तुम्ही जे प्रश्न विचारले ते बऱ्याच दर्शकांच्या पण मनात येत असणार आहेत. अगदी बरोबर. पण ते विचारले जात नाहीत कारण का अजून आपल्याकडे तेवढा मोकळेपणा आलेला नाहीये हां की मला पैसे कमवायचेत असं म्हणलं की तो काहीतरी अपराधच आहे असंच बहुतेकांना वाटतं. त्यामुळे त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि अशा प्रकारे आपण नक्कीच भविष्यामध्ये वेगळ्या विषयावर चर्चा करूयात. येस सर, आपल्या जसे आता तुम्ही माझ्याशी जोडले गेलात तसे अनेक जण संपर्कात आलेत, जोडले गेलेत. त्यातले 2 जणांनी तुमच्यासाठी काही गिफ्ट दिलेले आहेत. हो, माझे मित्र आहेत अमोद दामले, त्यांचा एक ब्रँड आहे बर चारुक कोशा नावाचा. बर हर्बल प्रॉडक्ट्स तयार करतात, स्किन केअर, ब्युटी केअर अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्यांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट दिलेली आहे. वा, छान. अमोद दामले यांचं चारू कोशा. धन्यवाद. आणि एक अजून एक ब्रँड आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही. बर तर त्याची जी फाउंडर आहे ती आहे रुजुता गोखले. ती पण आपल्याशी कनेक्टेड आहे आणि ती काय करते तर पैठणीच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करते, गिफ्ट आर्टिकल्स, कॉर्पोरेट गिफ्टिंग पर्यंत सुद्धा ती सगळं करते. तर तिने तुमच्यासाठी, यू बिंग अ डायरेक्टर, तुमच्यासाठी एक फाईल दिलेली आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स. छान छान. अगदी पैठणी म्हणजे मर्मबंधातला विषय आहे. तर या दोघांकडनं आलेल्या गिफ्ट्स आहेत, तुम्ही त्यांना फीडबॅक पण देऊ शकता, कसं वाटलं, काय वाटलं. आनंद झाला एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि एक चांगली व्यक्ती माझ्या पोतडीत देवाने दिली, चांगला मित्र मिळाला. व्हेरी गुड. थँक्यू सर, थँक्यू मनापासून.